महापौर महोदया, आपण सिद्धिविनायक मंदिराला विकासासाठी 500 करोड दिले अशी माझी माहिती आहे. सिद्धिविनायक मंदिर आम्हा सर्वांचं आराध्य दैवत आहे, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, त्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये. त्यापर्यंत सिद्धिविनायक मंदिराला भाविकांकडून करोडो रुपये मिळतात. मी तिथे मी राहतो तिथे, मला माहिती आहे. जेव्हा सिद्धिविनायक मंदिर असं छोटंसं होतं ना, तिथे बाजूला एक नळ होता. आम्ही समोर त्या ग्राउंडवर खेळायला जायचो आणि तिथे हातपाय धुवायला जायचो. तेव्हापासून मी सिद्धिविनायकाचा भक्त आहे, मला माहिती आहे. नंतर नंतर ते काय वाढत गेलं, कसं वाढत गेलं, सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्या मंदिराकडे स्वतःचे करोडो रुपये असताना जे मंदिर अन्य संस्थांना करोडो रुपयाची देणगी देतं, त्या मंदिराला आपण 500 करोड का दिले? कशासाठी दिले? शिवशोभीकरणासाठी. कसलं शिवशोभीकरण? मंदिरा संस्थानाने इनलिगली अख्खाच्या अख्खा रस्ता एन्क्रोच करून घेतलेला आहे. कोर्टाने तसे आदेशही दिलेले की हे एन्क्रोचमेंट आहे, काढून टाका. पण ठीक आहे, भाविकांच्या भावनेखातर आपण ते काढत नाही आहोत. त्यापेक्षा मंदिराने आजूबाजूच्या परिसरातल्या इमारतीतली जी लोक आहेत त्यांना कन्व्हिन्स करावं, त्यांना चांगल्या ठिकाणी कुठेतरी शिवाजी पार्क सारख्या ठिकाणी चांगली घरं द्यावीत, त्यांची घरं विकत घ्यावीत आणि त्यांचा परिसर जो आहे मंदिराचा तो मोठा करावा. तुम्हाला महानगरपालिकेच्या 500 करोडची गरज काय? मला वाटतं प्रशासनाने यावर मला थोडंसं, हा जी काही पैशाची उधळपट्टी चाललेली आहे याच्यावर थोडंसं मला विश्लेषण करून सभागृहाला सांगावं.